नमस्कार मित्रांनो. दैनंदिन जीवनात काम करताना, खेळताना किंवा स्वयंपाक करताना आपल्याला अनेकदा एक छोटी मोठी जखम होत असते. अनेकदा आपण ती दुर्लक्षित करतो किंवा त्यावर चुकीचे जे घरगुती उपाय करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की एक छोटीशी जखम देखील संसर्गाचं मोठं कारण बनू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की जखमांचे प्रकार काय, जखम झाल्यावर त्वरित काय करायचे आणि विशेषतः मधुमेही म्हणजे डायबेटिक पेशंटने काय काळजी घ्यावी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती कोणाचा तरी जीव देखील वाचू शकते. तर जखमेचे प्रकार काय आधी हे समजणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यानुसारच आपण त्याची योग्य ती काळजी ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर सगळ्यात आधी समजून घ्या की जखम नेमकी कशी आहे. त्याचे मुख्यतः 4 प्रकार पडत असतात. एक असते अब्रॅजन, म्हणजे आपण त्याला घासलेली जखम म्हणतो. जेव्हा आपण जमिनीवर पडतो आणि त्वचा घासली जाते किंवा ती खरचटली जाते, यातमध्ये रक्त देखील खूप कमी असतं पण जळजळ जास्त होत असते, त्याला आपण म्हणतो अब्रॅजन. दुसरी असते कापलेली जखम, म्हणजे त्याला आपण इन्सिजन किंवा लॅसरेशन म्हणूया. एखाद्या चाकूद्वारे किंवा एखाद्या काचेद्वारे किंवा एखाद्या धारदार वस्तूद्वारे जर एखादी जखम होत असेल तर ती एक इन्सिजन म्हणजे एक कट असं घेत असते आणि त्यातून जास्त रक्त वाहू शकते. तिसरा प्रकार काय असतो तर तो आहे पंक्चर, म्हणजे आपण टोचलेली जखम म्हणूया. जसं खिळा, सुई किंवा टोकदार वस्तू याच्यामुळे जी टोचलेली असते आणि त्याच्यामध्ये खूप खोलवर जखम होते. वरून छोटी दिसते पण आतवर खूप खोलवर संसर्ग देखील ही जखम करू शकते. चौथा प्रकार काय असतोय की कंट्युजन किंवा आपण म्हणूया मुक्कामार. याच्यामध्ये त्वचा फाटत नाही पण आतल्या ज्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे त्वचा निळी किंवा काळी पडते. आपण याला आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये हिमॅटोमा देखील म्हणत असतो. तर आपल्याला काय करायचं नेमकं, जर अशा जखमा झाल्या तर काय करायचं. तर आधी लक्षात घ्या की जखम जर झाली तर आधी थोडंसं शांत राहून आधी जखमेकडे लक्ष द्या. आधी जर तुम्हाला ती रक्त जर वाहत असेल तर स्वच्छ कापडाने किंवा कापसाने त्या जखमेवर 5 ते 10 मिनिटं हलका दाब द्या. बऱ्याच वेळेला काय होतं की बरेच पेशंट्स हे अशी कोणतीही कृती न करता हळद घेतात आणि त्या जखमेवर लावत असतात. हळद ही अँटीसेप्टिक जरी असली आणि रक्त थांबवणारे जरी तिचं कार्य असलं तरी ती जखमेच्या आतमध्ये टाकणं खूप धोकादायक असू शकतं. कारण सुरुवातीला जर ती अब्रॅजन असेल म्हणजे खरचटलेली जखम असेल तर ती आपल्या कोणत्याही स्किनच्या लेअरमध्ये जात नाही आणि ती त्रास देऊ शकत नाही. परंतु ज्या बाकीच्या ज्या जखमा आहेत ज्याच्यातून आपल्याला रक्त येत आहे अशा ठिकाणी आपल्याला फक्त स्वच्छ कापडाने किंवा कापसाने तिथे त्या जखमेवर तुम्हाला दाबून ठेवायचे. बऱ्याच वेळेला आपण ही दाबून कंटिन्यू ठेवत नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपण ज्या वेळेला परत उघडून बघतो की अरे रक्त थांबलं की नाही, तर ते रक्त थांबलेलं नसतं. त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्यू 5 ते 10 मिनिटं त्याला दाब देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ती रक्त थांबू शकतं. दुसरी क्रिया काय करायची आपल्याला की कोणत्याही प्रकारचं हळद किंवा काही तुम्ही लावू नका, कारण ते ज्यावेळेला जखम डॉक्टरांना साफ करायची असते पुन्हा त्यावेळेला आतमधली हळद काढणं खूप त्रासदायक पेशंटला देखील होतं आणि डॉक्टरांसाठी होत असतं. बऱ्याच वेळेला अशा कृतीमुळे जिथं टाके मारण्याची गरज असते आणि जी टाके मारल्यानंतर ती जखम खूप लवकर भरणारी असते, अशा वेळेला टाके मारता येत नाही आणि ती जखम उघडी ठेवून त्याची वारंवार ड्रेसिंग करावं लागते. जी तुमची जखम टाके मारल्यावर 6 ते 7 दिवसात 8 दिवसात भरणारी होती ती न भरता ती 10-15 दिवस किंवा कधी कधी 25-30 दिवसांवर सुद्धा ते जाऊ शकतात. त्यामुळे कृपया ही अशी चूक करू नका. फक्त आपल्या घरी स्वच्छ कापड असेल कापसाने त्याला पकडून ठेवा आणि रक्त थांबवा. दुसरी कृती काय करू शकतो की पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय की स्वच्छ हात धुवून घ्यायचे. जर ती वरच्यावर जखम आहे तर जखमेला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायचे. नंतर मग ती जे जंतू आहेत ते जखमे जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. याच्यानंतर स्वच्छ पाण्याने सुद्धा तुम्ही ती जखम धुवू शकता. त्यातली माती किंवा काही घाण असेल तर ती निघून जाईल किंवा घरात डेटॉल असेल किंवा आयोडीन असेल याच्याने देखील आपण साफ करू शकतो. तर याची योग्य उपचार पद्धत काय तर आपण ते लक्षात घेऊया. तर निर्जंतुकीकरण हे सगळ्यात महत्वाची ह्या जखमेची स्टेप असते. ही जखम कोरड्या किंवा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. त्याच्यावर आयोडीन किंवा अँटीसेप्टिक क्रीम तुम्ही लावू शकता. मलमपट्टी आपण करू शकतो. मलमपट्टी ही
जर वरच्यावर जखम असेल तर आपण खरी तात्पुरती करू शकतो, नंतर आपण डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित त्याचं स्टरलायझेशन करून, कारण जखमेमध्ये स्टरलायझेशन ही खूप महत्वाची प्रक्रिया आहे. याच्यामुळे जंतू त्याच्यावर बसत नाही आणि मग आपण त्याला वरतून हलकी एक पट्टी बांधत असतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल येतो टिटॅनस. तर टिटॅनस नावाचं इंजेक्शन आपल्याला घ्यायचं जर तुम्हाला काही गंजलेल्या लोखंडामुळे किंवा मातीमुळे याच्या संपर्कात जर तुम्ही आला असाल तर 24 तासाच्या आत तुम्हाला धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यायचं आहे. धनुर्वातावर आपण एक नक्की दुसरा एक व्हिडिओ बनवूया आणि त्याच्याबद्दल धनुर्वात कधी घ्यायचंय काय घ्यायचं त्याच्यावर देखील बोलूया. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो मधुमेह. ज्या पेशंटला डायबिटीज आहे त्यांना डायबिटिक वुंड म्हणजेच मधुमेहामुळे होणारी जखम हा देखील असतो. त्याच्यामध्ये जखम झाल्यानंतर देखील ती डायबिटीजमुळे लवकर सुकत नाही म्हणून त्याला डायबिटिक वुंड देखील म्हणता येते. ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी ही एक साधी जखम देखील जीवघेणी ठरू शकते. का तर पहिली गोष्ट असते की साखरेचं प्रमाण, जर रक्तातील साखर जास्त असली तर शरीराची जखम भरून काढण्याची शक्ती असते ती कमी होत असते. संवेदना कमी होणं म्हणजे मधुमेहामुळे पायाच्या ज्या नसा असतात त्या बधीर होतात, त्यामुळे जखम झाली की तरी ती लवकर समजत नाही आणि त्यामुळे देखील आपण ती जखम लवकर बरी करू शकत नाही. मधुमेही रुग्णांनी काय करायचंय तर रोज आपल्या पायांची तपासणी करायची. रोज रात्री झोपताना आपले पाय तपासा, कुठे लालसर किंवा काही फोड दिसतंय का ते बघा. पायांची स्वच्छता करत राहा, म्हणजे पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवायचे. बोटांवर मधली जी जागा असते ती नेहमी कोरडी ठेवायची, ती पण स्वच्छ करून घ्यायची. चपलांचा वापर आपण करायला पाहिजे. घरात किंवा बाहेर आपण कधी अनवाणी फिरायचं नाहीये. नेहमी मऊ किंवा आरामदायक चप्पल वापरा आणि जास्त करून उशीर करायचा नाही. म्हणजे काय की मधुमेह जखम चिघळण्याची वाट पाहू नका. छोटीशी जखम जरी दिसली तरी ती लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. स्वतः आपले घरगुती उपाय करायचे नाहीत, कारण डायबिटिक जखम ही भरण्यास तर वेळ घेतेच, त्या व्यतिरिक्त जरी ती झाली असेल आणि जर त्याचं इन्फेक्शन आतमध्ये पसरलं तर याच्यातून गँग्रीन, त्याच्यानंतर अँप्युटेशन म्हणजे तो अवयव काढून टाकणं इथपर्यंत हे धोकादायक होऊ शकतं. त्यामुळे याच्याकडे कधी दुर्लक्ष करायचं नाही. लवकर त्याचं स्टरलायझेशनसाठी डॉक्टरांकडे जायचं आणि स्टरलायझेशन करायचंय. म्हणजेच काय की व्यवस्थित ते साफ करून आपल्याला ड्रेसिंग करायची. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असेल. नॉर्मल व्यक्तीने काय करायचं की जर ज्याला डायबिटीज नाही तर जर डॉक्टरांकडे आपल्याला कधी जायचं की रक्त थांबत नाहीये, जखमेतून पू येतोय, दुर्गंधी येते, जखमेमुळे ताप येत असेल किंवा जखम खोल असेल, तुम्हाला लगेच डॉक्टरांकडे जायचं आहे आणि डॉक्टरांकडे जाऊन ड्रेसिंग लवकर करून घ्यायची. तर मित्रांनो, जखमेकडे कधीही दुर्लक्ष करू नका. तुमची सतर्कता तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत, विशेषतः ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा नमस्कार.